नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। या नवीन अभ्यासक्रमातील विषय इतिहास यातील 5वा पाठ विविध धर्मांची शिकवण या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। अत्यंत सोप्या पद्धतीने उत्तरे दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, त्यावरती जर क्लिक केलं तर एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा। त्यामध्ये 1 भारतीय संस्कृतीचा अंगभूत गुण रिकामी जागा। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल सर्वसमावेशकता। 2 जैन धर्मात धर्मज्ञान प्रकट करणारा। रिकाम्या जागी योग्य शब्द आहे तीर्थंकर। 3 गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसी जवळ रिकामी जागा येथे दिले। रिकाम्या जागी योग्य शब्द आहे सारनाथ। 4 ज्यू धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल तोराह। 5 इस्लाम धर्मीयांचे प्रार्थनास्थळ। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल मशीद। प्रश्न दुसरा अ तक्ता पूर्ण करा। यामध्ये धर्म, धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळ दिलेला आहे। तर धर्म आहे ज्यू, त्यांचा धर्मग्रंथ आहे तोराह आणि प्रार्थनास्थळ आहे सिनागॉग। त्यानंतर दुसरा आहे धर्म आहे ख्रिश्चन, धर्मग्रंथ या ठिकाणी दिलेला आहे बायबल आणि त्यांचं प्रार्थनास्थळ काय आहे चर्च। तिसरा आहे धर्म आहे इस्लाम, धर्मग्रंथ आहे कुराण आणि प्रार्थनास्थळ आहे मशीद। चौथा आहे धर्म आहे पारशी, त्यांचा धर्मग्रंथ आहे अवेस्ता आणि प्रार्थनास्थळ आहे अग्यारी। ब या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, एका बाजूला आहे दर्शन आणि दुसऱ्या बाजूला आहे स्पष्टीकरण। तर दर्शन या ठिकाणी येईल सांख्य दर्शन, याचं स्पष्टीकरण आहे विश्वाची उत्पत्ती कशी होते याचे विवेचन। त्यानंतर दुसरं दर्शन आहे योग दर्शन, याचं स्पष्टीकरण आहे साधना आणि ध्यान यांच्याद्वारे आत्मज्ञान प्राप्त करणे। तिसरं दर्शन आहे न्याय दर्शन, याचं स्पष्टीकरण आहे तर्कशास्त्र व ज्ञान यावर आधारित। चौथं दर्शन आहे वैशेषिक दर्शन, याचं स्पष्टीकरण आहे विश्व अणूंचे बनलेले आहे हा सिद्धांत। त्यानंतर आहे पूर्वमीमांसा दर्शन, याचं स्पष्टीकरण आहे वेदांमधील कर्मकांडाचे विश्लेषण। आणि शेवटी आहे वेदांत दर्शन, याचं स्पष्टीकरण आहे उपनिषदांच्या तत्वज्ञानावर आधारित। पुढचा प्रश्न आहे क घटना योग्य कालक्रमानुसार लिहा। या ठिकाणी ज्या घटना दिलेल्या आहेत चुकीच्या क्रमाने दिलेल्या आहेत त्या आपल्याला योग्य कालक्रमानुसार लावायच्या आहेत। उत्तर पाहूया। योग्य कालक्रमानुसार घटना 1 गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला, ही पहिली घटना आहे। दुसरी आहे बोधगया येथे बोधिवृक्षाखाली ध्यान करत असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। आणि तिसरी घटना आहे गौतम बुद्ध यांनी भ्रमण करून लोकांना उपदेश केला। तर हा योग्य क्रम राहील। प्रश्न तिसरा टिपा लिहा। त्यामध्ये 1 आर्य सत्य। उत्तर आहे मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत, त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे। दुःख, मानवी जीवनात दुःख असते। 2 दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते। 3 दुःख निवारण,
दुःख दूर करता येते. आणि 4 प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. दुसरी टीप आहे भगवद्गीता. उत्तर पाहूया. 1. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे. 2. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे या ग्रंथात सांगितले आहे. 3. आदि शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट केला. तिसरी टीप आहे पंचशील तत्वे. उत्तर पाहूया. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. त्यामध्ये 1. प्राण्यांची हत्या न करणे. 2. चोरी करण्यापासून दूर राहणे. 3. अनैतिक आचरणापासून दूर राहणे. 4. असत्य बोलण्यापासून दूर राहणे. 5. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. चौथा आहे त्रिरत्ने. उत्तर आहे त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. यातील पहिलं पाहूया. सम्यक दर्शन. तीर्थंकराच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. 2. सम्यक ज्ञान. तीर्थंकराच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. आणि तिसरा आहे सम्यक चारित्र्य. पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे विविध धर्मातील अहिंसा, करुणा व सत्य यांसारख्या मूल्यांचा समाजावर काय परिणाम होतो? उत्तर आहे विविध धर्मातील अहिंसा, करुणा, सत्य, प्रेम, दया आणि सहिष्णुता यांसारख्या मूल्यांमुळे समाजात शांतता, बंधुभाव, एकता आणि परस्पर सहकार्य वाढते. माणसांमध्ये द्वेष व भेदभाव कमी होऊन सामाजिक सलोखा निर्माण होतो. त्यामुळे समाज अधिक सुसंस्कृत आणि सुखी बनतो. दुसरा प्रश्न आहे कोणत्याही 2 भिन्न धर्माच्या शिकवणीत असलेली समानता सोदाहरण सांगा. याचं उत्तर आहे हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीत अहिंसा, दया आणि करुणा यांना महत्त्व दिले आहे. हिंदू धर्मात सर्व प्राणी मात्रांवर दया करण्याची शिकवण आहे, तर बौद्ध धर्मातही सर्व प्राणी मात्रांवर प्रेम व करुणा करण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे दोन्ही धर्माच्या शिकवणीत साम्य दिसून येते. प्रश्न 5वा. प्रार्थना किंवा ध्यानधारणा, विपश्यना यामुळे मानवी समूहाला कोणते फायदे होतात? याचं उत्तर आहे प्रार्थना, ध्यानधारणा आणि विपश्यना यामुळे मनाला शांतता मिळते, एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. मनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. सकारात्मक विचार, संयम, आत्मनियंत्रण आणि मानसिक स्थैर्य विकसित होते. त्यामुळे व्यक्तीचे जीवन अधिक शांत, निरोगी आणि संतुलित होण्यास मदत होते. आता याच प्रश्नांमध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. त्यातीलच आहे विविध धर्मांच्या सणांची माहिती एकत्र करा. या एकाच इमेजमध्ये आपल्याला सर्व धर्मांची माहिती या ठिकाणी दिसून येईल. यामध्ये आपण पहिलं पाहूया हिंदू धर्म. हिंदू धर्मामध्ये वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. त्यातील काही सण या ठिकाणी दिले आहेत. दिवाळी, प्रकाशाचा उत्सव, वाईटावर चांगल्याचा विजय. होळी, रंगांचा आणि आनंदाचा सण. दसरा, विजयाचे प्रतीक. त्यानंतर इस्लाम धर्म. यातील सण पाहूया. ईद उल फित्र, रमजान महिन्याच्या समाप्तीचा सण. त्यानंतर आहे ईद उल अजहा, बलिदानाचा सण.
त्यानंतर ख्रिश्चन धर्मातील सण पाहूया. नाताळ, येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव. त्यानंतर आहे ईस्टर, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण. त्यानंतर आहे शीख धर्म, यातील सण आहेत गुरु नानक जयंती, पहिल्या गुरुचा जन्मदिवस. त्यानंतर आहे बैसाखी, नवीन वर्षाचा आणि कापणीचा सण. त्यानंतर पाहूया बौद्ध धर्मातील सण. पहिला आहे बुद्ध पौर्णिमा, बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण दिवस. त्यानंतर वेसाक म्हणजेच या ठिकाणी मुख्य सण. त्यानंतर आहे जैन धर्म, यातील सण पाहूया. महावीर जयंती, 24व्या तीर्थंकराचा जन्मदिवस. त्यानंतर आहे पर्युषण, आत्मशुद्धीचा सण. तर अशा प्रकारे आपल्याला या विविध धर्माच्या विविध सणांची माहिती या ठिकाणी सांगता येईल. व्यवस्थित पाहून घ्या, लक्षात येऊन जाईल. यातीलच पुढचा प्रश्न आहे सर्व धर्म समभाव यावर गट चर्चा करा. उत्तर आहे सर्व धर्म समान आहेत किंवा सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात असा याचा साधा व सरळ अर्थ आहे. याचा अर्थ स्वतःच्या धर्माला कमी समजणे नव्हे, तर स्वतःच्या धर्मासोबतच इतर धर्माच्या आचार विचारांचा व भावनांचा आदर करणे होय. पुढचा प्रश्न आहे पाठात आलेली महत्त्वाची ठिकाणे नकाशात दाखवा. उदाहरणार्थ धार्मिक स्थळे, स्तूप, जन्मस्थाने इत्यादी. आता या ठिकाणी नकाशा दिलेला आहे, त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. ही दोन्हीही नकाशे एकच आहेत, परंतु एकाच नकाशात या सर्व गोष्टी दाखवता येत नसल्यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंध लेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.